नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. सर्व संचालक, पत्रकार बंधू, प्राचार्य मसुदकर सर, उपस्थित प्राध्यापक वर्ग आणि सुभाषित ऐकवते. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च नैव च. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च नैव च. अजापुत्रो बली दद्यात देवो दुर्बल घातका. अजापुत्रो बली दद्यात देवो दुर्बल घातका. समाज रचनेमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो, तुमचा जन्म होतो, तुमचं प्रशिक्षण होतं, शिक्षण होतं आणि त्यानंतर समाजात तुम्ही प्रवेश करता किंवा समाजाच्या हिताचं काम करता, त्यावेळेला तुम्हाला एकतर वाघ व्हावं लागतं, व्याघ्र व्हावं लागतं, घोडा व्हावं लागतं, जो उपयोगी प्राणी असतो. एकतर आक्रमक व्हा किंवा उपयुक्त व्हा किंवा तुम्हाला हात लावण्याची कोणाची क्षमता होणार नाही, कोणाची ताकद होणार नाही, असं काहीतरी बना. एरवी तर अजापुत्रो बली दद्यात देवो दुर्बल घातका. अजापुत्र म्हणजे बकरा. तुमचा समाजाने बकरा बनवू नये किंवा तुमचा समाजाने घात करू नये किंवा तुम्हाला समाजात सन्मान आणि उपयुक्ततेने जगता यावं, अशा पद्धतीची आपलं व्यक्तित्व बनवावं, असा या सुभाषिताचा अर्थ आहे. आपण लहानपणापासून, तुम्ही आमच्या मुलांच्या वयाचे आहात, आपण लहानपणापासून आजपर्यंत जे शिकलात ते सगळं उपयोगी आणण्याची आजपासून तुमची सुरुवात होते. एक बालपणापासून आपण शिकलेलो असतो की आपल्याला सांगितलं जातं घरून, समाजातून, मित्रमैत्रिणीमधून, ग्रॅज्युएशन हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रॅज्युएशन हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तर आज तुम्ही त्या टप्प्यावर येऊन पोचलात आणि त्या टप्प्यातून आत्ता तुम्हाला पुढे जायचं आहे. खरं तर एका छोट्या कोशाचा फुलपाखरू होण्याचा आजचा दिवसापासून तुम्हाला सुरुवात होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून चांगल्या सद्गुणांनी तुम्ही बाहेर पडलात तर तुमच्या ह्या कॉलेजला, तुमच्या ह्या महाविद्यालयाला, ज्यांनी तुमच्यासाठी अथक प्रयत्न केलेत त्या सगळ्या संचालकांना अतिशय आनंद आणि उपकृतता वाटेल. त्यांच्या कार्याचं यश तुमच्या कर्तव्यात आहे. मी मगाशी आम्ही हॉलमध्ये बसलो तेव्हा वेखंडे सरांशी आणि संचालक मंडळाशी बोलत असताना लक्षात आलं की शून्यापासून सुरुवात करताना त्यांनी स्वतःचा जॉब सांभाळून, स्वतःच्या नोकऱ्या सांभाळून, जो अतिरिक्त पैसा आहे त्यातून दुसरी प्रॉपर्टी न कमवता, दुसरं काहीतरी स्वतःच्या मुलांसाठी ॲसेट्स न बनवता, समाजातल्या मुलांसाठी हे महाविद्यालय उभं केलं. आणि म्हणून तुम्ही त्यांचे एका अर्थाने मुलंच आहात. तुम्ही त्यांच्या कर्तव्याचं यश आहात. आणि संस्थेचं जे नाव आहे ते नावच त्यांनी एवढं समृद्ध केलं आणि त्या नावाला अर्थ दिला, ते म्हणजे हितकारिणी. तर खरोखर समाजाच्या हिताच्या दृष्टीनेच त्यांनी काम केलं आणि उत्कर्ष तुमचा घडवून आणला या उत्कर्ष महाविद्यालयामध्ये. हे पाहून खूप अभिमान वाटला. मी गावातून, खेड्यातून आलेली विद्यार्थिनी होते. आपल्यासारखंच माझंही अपडाऊन करून एका दूरच्या महाविद्यालयात शिक्षण झालेलं आहे. आणि शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी, त्यात विशेषतः मुलींना येणारा सामाजिक ताण, एक पियर प्रेशर की ह्या डिग्रीनंतर, ह्या वर्गानंतर तुम्ही लग्न केलं पाहिजे, सरांनी म्हटलं तसं तुम्हाला ऑफर येतील, पण डटके रहो, शिक्षण घ्या, स्वतःच्या पायावर उभं राहा. आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःची निर्णय क्षमता डेव्हलप कराल, निर्णय क्षमता विकसित कराल, तेव्हा तुम्ही पुढचे निर्णय घ्या. असा एक प्रेमाचा, मित्रत्वाचा सल्ला. माननीय आमदार दौलत दरोडा साहेब यांना मी आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटली आणि प्रत्यक्ष भेटीनंतर मला माझ्या मनात त्यांच्याबद्दलची भीती होती ती निघून गेली. माझ्या मनात त्यांच्या नावाबद्दल एक भीती निर्माण झाली होती. दौलत दरोडा म्हणजे काय बाबा, खूप भयानक काहीतरी व्यक्तिमत्व असणार. पण त्यांना भेटून जो आनंद आणि जो आपुलकी शेअर झाली ती खूप अमेझिंग होती, ती खूप छान होती आणि त्यांची एनर्जी खूप पॉझिटिव्ह आहे. एकंदरीत मसुदकर सरांना मी एक 4 वर्षापासून ओळखते, 4-5 वर्षांपासून, पण खूप सबमिसिव्ह आणि खूप काइंड असे पर्सनॅलिटी आहे. तुमच्या महाविद्यालयाच्या संचालक मंडळांचा, मसुदकर सरांचा आणि या महाविद्यालयाच्या पालकत्व घेतलेल्या माननीय आमदार दौलत दरोडा साहेब यांचा सहवास तुम्हाला लाभला,
यांच्या कर्तृत्वाने तुम्हाला हा आयुष्याचा उत्कर्ष गाठता आला. हे तुमचं नशीब आहे आणि या समाजाचं खूप नशीब आहे की असे गुणीरत्न ह्या समाजात निर्माण झाले आणि त्यांच्यामुळे या समाजाचा विकास व्हायला मदत झाली. एवढ्या इंटेरियर, एवढ्या आतमध्ये येताना खूप विचार येत होते की आत काय असेल, किती दूर असेल वगैरे. पण आल्यानंतर ही फुललेली बाग पाहताना खूप आनंद झाला, खूप छान वाटलं. तुमचे प्रफुल्लित चेहरे पाहताना पुन्हा एकदा तरुण झाल्यासारखं वाटलं. आणि म्हणून माझ्या तरुण मित्र मैत्रिणींनो, आज तुम्हाला संधी आहे, इथून पुढे तुम्हाला संधी आहे की तुम्ही ह्या महाविद्यालयाचं, ज्या कष्टकरी लोकांनी तुम्हाला घडवले, या संस्थेला उभं केले अतिशय कष्टातून, त्यांचं नाव पुढे न्याल, तुमचं नाव पुढे न्याल, तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं कराल आणि स्वतःचा उत्कर्ष साधाल. तुमच्या उत्कर्षामध्ये या हितकारिणी संस्थेचं हित आहे, समाजहित लपलेलं आहे. आणि माझे 2च प्रेमाचे शब्द असे आहेत की आज तुम्ही बाहेर पडलात तर समाजामध्ये चाललेला धार्मिक वाद, समाजामध्ये चाललेलं टेक्नॉलॉजीचा गैरवापर, तुम्ही टेक सॅव्ही आहात सगळेजण, तुम्ही अशा पिढीमध्ये जन्म घेतला आहे की जिथे टेक्नॉलॉजीच्या नवीन दररोज गोष्टी येत आहेत आणि त्या तुम्ही दररोज ॲडॉप्ट करतायत, दररोज शिकतायत. आणि ते शिकत असताना तुम्हाला एक शिक्षणाची सवय झाली आहे, निरंतर शिक्षणाची सवय झाली आहे. आणि ते तुमचं खरंच भाग्य आहे, तुम्ही या पिढीत जन्माला आलात. इथून पुढे एक ह्या सगळ्या सामाजिक परिस्थिती असताना, टेक्नॉलॉजीचा गैरवापर काही ठिकाणी होत असताना आणि सामाजिक पियर प्रेशर, बंधनं असताना तुम्ही एक सद्सद विवेक बुद्धी असलेला तरुण तरुणी निर्माण व्हाल आणि त्यातून स्वतःची प्रगती साधाल. तुमची प्रगती हीच समाजाची प्रगती आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना आजच्या दिवशी पदवी ग्रहण केल्याबद्दल, पदवीला समर्थ असल्याबद्दल, सक्षम तुम्ही पदवीसाठी निर्माण झाल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन, खूप खूप कौतुक. आणि आयोजकांनी मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्यासाठी आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.